सुस्वागतम. लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता राघवच्या रूममध्ये झोपण्यासाठी काकू, ऋतुजा, रेश्मा, राणी सगळेजण तिथे आलेले असतात. ते बघून आता सिंधू म्हणते की हे बघ फडफड, तुझं वय झालं तेव्हा आपण तुला शेवटचं सांगतोय, तुम्ही इथून सगळ्यांनी कल्टी मारा, आम्हाला रात्रभर जागरण करायचंय. तर आता इकडे ऋतुजा, काकू, राजेश्री सगळेजण मीच इथे झोपणार, मीच इथे थांबणार असे म्हणत एकमेकींसोबत भांडू लागतात. ते ऐकून आता सिंधू म्हणते की मी तुम्हाला शेवटचं सांगते, तुम्ही सगळ्याजणी इथून कल्टी मारणार आहे की नाही. तेव्हा आता सिंधूला सगळेजण नाही बोलतात. तर आता सगळेजण म्हणतात की नाही जाणार, तुला काय करायचं ते कर. तेव्हा आता सिंधू म्हणते की हे बघ लंबू, आपण तुमच्या घरच्यांना समजूतदारपणाने सगळ्यांना इथून जायला सांगत होतो पण त्यांनी काही ऐकलं नाही. तेव्हा आता वेट असं करत सिंधू लगेचच फोन लावते. राघव म्हणतो की अगं सिंधू असं करू नकोस, तू ऐक माझं. सिंधू म्हणते की नाही, आता मी सुद्धा ऐकणार नाही. फोन लागताच आता सिंधू म्हणते की नमस्कार साहेब, मी थोडासा लेट फोन केला. म्हणते की आपल्याला एक सांग ना, हनीमून एकाच वेळी किती पब्लिकमध्ये होतात. तर लगेचच तो साहेब म्हणतो की 2. सिंधू म्हणते की हजबंड आणि वाईफचा, बरोबर ना. तर तो साहेब म्हणतो हो. सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना, आपल्या खोलीमध्ये बरेच लोक येऊन बसलेत पण ते जायलाच तयार नाही आहेत. मी त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही इथून कल्टी मारा पण कोणीच निघायचं नावच घेत नाहीये. तेव्हा आता मोठ्याने सिंधू म्हणते की काय सांगता साहेब, तुम्ही त्यांच्यावरती खूप मोठ्या गुन्ह्याची केससुद्धा लावू शकता. तर आता लगेचच सगळ्याजणी घाबरतात. इकडे राघव आता त्यांना समजावत असतो. राघव म्हणतो की काकू अगं प्लीज तुम्ही इथून जा, ती कृष्णा आहे, काहीही करू शकते. काकू आता राघवला म्हणते की तू सुद्धा IPS ऑफिसर आहे. तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो की ते बरोबर आहे पण आता मी काहीच करू शकत नाही कारण सध्या तरी कायदा ह्या कृष्णाच्याच बाजूने आहे. रेश्मा म्हणते की पण भाऊजी तुम्ही तिला समजावा ना, ती तुमचं ऐकेल. राघव म्हणतो की आई तुम्ही सगळेजण माझं ऐका, माझी काही काळजी करू नका, मी तिला व्यवस्थित हँडल करतो. इकडे आता सिंधू फोनवर हो हो चालेल साहेब, मी तसंच करते असे बोलत असते. मोठ्याने आता सिंधू म्हणते की 5 मिनिटातच आपण तुला कन्फर्म सांगतो, तू फक्त 5 मिनिटे वाट बघ, मग तू आलास तरी चालेल. इकडे आता राघव सगळ्यांना घालून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर आता सगळ्याजणी तेथून निघून जातात पण काकू काही जायला तयार नसते. तेवढ्यात फोन ठेवत कृष्णा आता काकूला म्हणते की फडफड, तुला काय सांगितलं कळलं नाही का आत्ता. कृष्णा म्हणते की तू जर हनीमून कपलच्या रूममध्ये राहिली तर पोलीस तुला पकडून नेतील. कृष्णा म्हणते की मग तुला काय रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये झोपायचंय का. तेव्हा आता काकू म्हणते की माझ्या राघवला माझ्या मांडीवर झोपायची सवय आहे. काकू म्हणते की त्याला झोप लागेपर्यंत मी इथून अजिबात जाणार नाहीये. सिंधू म्हणते की ठीक आहे, असेच तुला कबाब में हड्डी बनायची सवय आहे ना, तेव्हा थांबतो इथेच. तर काकू म्हणते की हो हो थांबणारच आहे. त्यानंतर आता कृष्णा ही राघवच्या गळ्यात हात घालते आणि म्हणते की हाय डिअर हजबंड, आपण तुला सांगतो एक गोष्ट जर करायची ठरली ना मग कोणाला बी घाबरत नाही. आणि असे म्हणत सिंधू आता राघवला कॉटवर बसवते आणि लगेचच ढकलून देत सिंधू म्हणते की आपण कुणाच्या बाला बी घाबरत नाही आणि आता आपण ठरवले आपल्याला काय करायचंय. असे म्हणत पुन्हा आता सिंधू राघवला ढकलते. तेव्हा राघव म्हणतो की कृष्णा काय करतेस तू हे. त्यानंतर आता जवळ येत कृष्णा म्हणते की अजून तर आपण काही केलंच नाही. तर तेवढ्यात पळत पळत काकू तिकडे येते आणि म्हणते की ए निर्लज्ज मुली, काय करतेस तू. आणि पटकन आता राघवपासून सिंधूला काकू ही बाजूला आणते. काकू म्हणते की अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग. तेव्हा आता कृष्णा म्हणते की कशाला, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने मी लग्न केलं या लंबूशी. कृष्णा म्हणते की त्यात लाज कशाला बाळगायची, जे सगळे करतात तेच आपण करतोय. काकू म्हणते की हे बघ, चांगल्या घरातल्या मुली लोकांसमोर हे असं काहीच करत नाहीये. कृष्णा म्हणते की फडफड, म्हणूनच मी तुला सांगते की तू तुझ्या खोलीमध्ये निघून जा म्हणून. किती वेळपासून मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते पण तू काही ऐकतच नाही. आणि आता लगेचच काकू म्हणते की काय करतेस तू हे. तर कृष्णा पुन्हा आता राघवकडे येऊ लागते. तेव्हा आता काकू म्हणते की थांब मी जाते आणि नाविलाजाने काकू तेथून निघून जाते. तर आता सिंधू आणि राघव खूप हसू लागतात. त्यानंतर आता सिंधू ही दरवाजा बंद करू लागते आणि आता सिंधू ही दरवाजा बंद करत असतानाच मधू ही दरवाजात पाण्याचा जार घेऊन तिथे आलेली असते. आणि आता सिंधूकडे बघत पटकन आता मधू ही आतमध्ये येते. तर सिंधू मधूला म्हणते की ए सुंदरी, तू काय करतेस हे.
तेव्हा आता मधू ही सिंधूच्या कॉट शेजारी येऊन त्या कॉटवर सगळा पाण्याचा जार आता पालथा करते. तेव्हा आता ते बघून सिंधूला खूप राग येतो आणि सिंधू म्हणते की ए सुंदरी तू काय केलंस हे. तेव्हा आता मधू म्हणते की तुला खूप रात्रभर झोपायची आणि स्वयंपाकघरात करण्याची खूप हौस होती ना, मग कर आता आणि झोप आता कॉटवर. राघवकडे बघत मधू म्हणते की राघव हिने आपल्या सिंधूचा खून केलाय आणि तुला हिच्यासोबत एका रूममध्ये राहायचंय का, तू हिच्यासोबत रूम शेअर करणार आहे का. तेव्हा राघव म्हणतो की नाही नाही, बरं झाली मधू तू आलीस, आणि राघव आता मधूचे आभार मानतो. तेव्हा आता राग येऊन सिंधू ही तिथेच असलेला दुधाचा ग्लास घेते आणि मधूला कॉटवर बसवत म्हणते की सुंदरी तुला लंबूसोबत लय हनीमून करायची सवय होती ना, तर कर आता हनीमून आणि ढोस हा दुधाचा ग्लास असे म्हणत बळजबरीने सिंधू तो दुधाचा ग्लास आता मधूच्या तोंडावर धरते आणि सगळा ग्लास पिऊन झाल्यानंतर मधू उठून उभा राहते. तर लगेच सिंधू मधूला बाहेर ढकलते आणि म्हणते की चल चल सुंदरी तुझा वेळ संपला आणि हो बाहेर. असे म्हणत आता सिंधूने मधूला बाहेर ढकलून दरवाजा बंद केलेला असतो. पटकन आता सिंधूने दरवाजा बंद करून घेताच आता सिंधू राघवकडे येते आणि हसतच राघवकडे बघत सिंधू आता प्रेमाने राघवच्या मिठीत आलेली असते. इकडे आता मधू कॉटवर झोपलेली असते आणि तेवढ्यात आता मोठमोठ्याने सिंधू तिच्या शेजारी झोपलेली असताना बोलत असते की सुंदरी ए सुंदरी अगं झोपलीस काय, उठ ए मधुराणी उठ. पटकन मधूला जाग येते आणि मोठ्याने अचानक भूत आलं असे म्हणत मधू ही जोराने कॉटच्या खाली पडते आणि कंबल अंगावर घेत म्हणते की भूत भूत वाचवा वाचवा. तर आता सिंधू मोठमोठ्याने हसू लागते आणि आता सिंधू ही मधूसमोर येते आणि म्हणते की तुला आमची हनीमूनची रात्र बघण्याची लई सवय होती ना, बघ आता. तेव्हा आता सिंधू म्हणते की सुंदरी आगी जा रे जागी हो, आमचा मधुचंद्र झाला सुद्धा. सिंधू म्हणते की तुझं स्वप्न भंग होणे अगोदरच तू जागी हो. तर राग येऊन मधू म्हणते की हाऊ डेड यू. तेव्हा आता सिंधू म्हणते की सुंदरी या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला आणि जो नडणार ना त्याच्यावर करील हल्ला. त्यानंतर आता बोट करत सिंधू ही मधूला म्हणते की मधुराणी तू एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या मुलापासून माझ्यापासून आणि माझ्या नवऱ्यापासून कायम बाजूला दूर राहायचं. त्यांच्या केसाला जरी काही धक्का लागला तर परिणाम चांगले होणार नाहीत आणि हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे, असे आता सिंधू ही मधूला ठणकावून सांगते. इकडे आता दुसऱ्या दिवशी रत्नपारख्यांच्या घरी सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात. तर तेवढ्यात काकूकडे बघत ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब तुमचा राघवचा दिवस अजून काही उजडलेला दिसत नाहीये. तेव्हा आता काकूला राग येतो आणि काकू म्हणते की ऋतुजा कुठे काय बोलायचं याचं तुला काही भान आहे की नाही. ऋतुजा म्हणते की अहो वहिनी साहेब तुम्ही माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका, राघवला ड्युटीवर जायचंय आणि त्या कृष्णाने काय तमाशा केलाय तुम्ही बघितलंच ना. ऋतुजा म्हणते की त्या बिचाऱ्याला किती किती त्रास झाला असेल आणि तो रात्री झोपला सुद्धा नसेल. तर हात करत काकू म्हणते की पुरे झाले आता बस कर. तेवढ्यात आता राघव त्याचे आवरून तिथे येतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग करत नाश्ता करायला बसतो. तर पाठीमागून कृष्णासुद्धा तिथे सगळ्यांना गुड मॉर्निंग पब्लिक असे बोलते आणि सगळ्यांकडे बघू लागते. तेव्हा कोणीच काही बोलत नसते. तेव्हा कृष्णा म्हणते की काय पब्लिक आपण तुम्हाला गुड मॉर्निंग बोललो तेव्हा तुम्ही कोणीच ऐकलं नाही का. तेव्हा आता राघवकडे बघत सिंधू म्हणते की लंबू आता या लोकांना आपल्याला मॅनर्स शिकवावं लागेल. तर ऋतुजा हसतच म्हणते की मॅनरच्या गप्पा कोण मारतंय बघा. तेव्हा आता रागाने सिंधू ऋतुजाला म्हणते की काय काय बोललीस तू. तेव्हा ऋतुजा म्हणते की मी काहीच बोलले नाही आणि स्वतःला उगाच तू एवढा इम्पॉर्टन्स देऊ नकोस. तेवढ्यात आता राघव हा ऋतुराजला पाण्याचा जार मागवतो. तर आता ऋतुराज हा पाण्याचा जार देतो. तर राघव तो जार घेत असताना राघवच्या मानेवर आता सिंधूच्या ओठाच्या लिपस्टिकचा डाग असल्याचे ऋतुजा बघते आणि ऋतुजाला मोठा धक्का बसतो. ताबडतोब आता ऋतुजा ऋतुराजला खुणावून तो लिपस्टिकचा डाग दाखवते. तेव्हा आता रत्नाकर सुद्धा राघवच्या मानेवर तो डाग बघतो आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता रत्नाकर सुद्धा काकूला खुणावून ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आता राघव म्हणतो की बाबा तुम्हाला काही पोळ्या वगैरे हव्या आहेत का. तर काकू रत्नाकरकडे बघत म्हणते की रत्नाकर कसल्या खानाखुना चालल्यात तुझ्या. आणि तेवढ्यात आता काकूचे सुद्धा लक्ष त्या डागाकडे जाते. तेव्हा काकू म्हणते की राघव तुझ्या मानेवर तो कसला डाग आहे रे. तेव्हा आता घाबरतच राघव म्हणतो की मानेवर.
तर आता राघव हा शर्टची गुंडी काढून आता मान वर करत सिंधूला म्हणतो की काकू काय म्हणतायत, माझ्या मानेला काय लागलं, कसला डाग आहे सांगा ना. तर सिंधू आता होठ दाबून धरत खुणीनेच तो डाग असल्याचे सांगते. तर राघवला काही समजत नसते. ते ऐकून आता ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब हा तर आता निर्लज्जपणाचा कळसच झाला. तेव्हा आता ऋतुजा, रेश्मा, काकू सगळेजण राघवकडे बघत असतात. तेव्हा आता राघव हा ऋतुजाला म्हणतो की काकू तू माझ्याबद्दल बोलतेस का. ऋतुजा म्हणते की नाही रे, तुझ्याबद्दल नाही, हे असं होतच राहतंय. ऋतुजा म्हणते की राघव ते जाऊ दे, पण तुला काल रात्री छान झोप लागली का. तेव्हा आता राघव म्हणतो की काल रात्री मला तर एकदम शांत झोप लागली, पण का असं का विचारतेस काकू तू. तेव्हा आता ऋतुजा म्हणते काही नाही रे, असंच मी विचारलं, खा खा पोळी घा. तर लगेचच राघव म्हणतो की आज सगळ्यांना काय झालंय काय माहिती. इकडे मात्र मधूचा चेहरा पडलेलाच असतो, कारण मधूने रात्री भयानक स्वप्न बघितलेलं असतं आणि त्या स्वप्नात सिंधूने कसा मधुचंद्र साजरा केला आणि आपण हे सगळं कसं स्वप्न बघितलं, आपल्याला सिंधूने स्वप्नात कसं हाकलून दिलं, काकूला कसं हाकलून दिलं, हे आता मधूच्या डोळ्यासमोर येते. राघव म्हणतो की हे सगळं काय चाललंय मला काही समजत नाहीये. तेव्हा आता सिंधू म्हणते की लंबू आपण तुला सांगतोय, अरे तुझ्या मानेवर ना लिपस्टिकचा लवंग आहे आणि त्यामुळे तुला सगळेजण हसतायत. तेव्हा आता राघव म्हणतो की लिपस्टिकचा लव मार्क. तर सिंधू म्हणते की हो, अरे बघ तुझ्या मानेवर एकदम सुंदर असा ओठाचा लिपस्टिकचा लव मार्क आला आहे. तेव्हा आता पुन्हा सगळेजण खाली बघतात. तर आता राघव अवाक झालेला असतो. राघव म्हणतो की लव मार्क आणि माझ्या मानेवरती, आणि तो कुठे आणि कसा आला आणि मला कसं कळलं नाही. तेव्हा आता नाटक करत राघव म्हणतो की कृष्णा मला तू खरंच सांग, काल रात्री मी झोपलेलो असताना तू माझ्यासोबत काय केलंस. राघव कृष्णाला म्हणतो की हा लव मार्क इथे कसा आला. तर वर बघून आता कृष्णा हसू लागते. मधुलचा खूप आता जळजळाट होत असतो. तेव्हा आता खुर्ची बाजूला करत राघव उठून उभा राहतो आणि कृष्णासमोर येत म्हणतो की खरं सांग, हा लव मार्क माझ्या मानेवर कसा आला. तर सिंधू म्हणते की या अशा गोष्टी सगळ्यांच्या समोर कोणी बोलतं का. तेव्हा आता पुन्हा राघव तेच बोलतो. तर सिंधू म्हणते की लंबू तुझं या अगोदर लग्न झालंय ना. कृष्णा म्हणते की तुमच्या सगळ्यांचं लग्न झालंय ना, मग लग्नानंतर नवऱ्या बायकोच्या मध्ये रात्री काय होतं तुम्हाला माहीत नाही का. तेव्हा आता सिंधू म्हणते की कसले प्रश्न विचारतोयस, आपल्याला शरम येते लंबू. तेव्हा आता मधूला राग येऊन मधू म्हणते की पुरे झाले आता, आणि काय बोलतेस, तुला काही कळतंय का, इथे घरातली मोठी माणसे बसली. तेव्हा आता कृष्णा म्हणते की कळतंय मला, चांगलंच कळतंय, आपण फक्त आपल्या हजबंडच्या क्वेश्चनचं उत्तर देतो असे कृष्णा मधूला बोलते. सिंधू म्हणते की तुम्हा सगळ्यांना मी पुन्हा एकदा सांगते की देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आमचं लग्न झालंय. तेव्हा कधी कधी लग्नानंतर असे प्रसंग येतात सुद्धा, आणि तेव्हा त्याच्यामुळे उगाच हो हो करायची गरज नसल्याचे आता सिंधू सगळ्यांना बोलते. आणि तेव्हा ते ऐकून आता मधूला मोठा राग आलेला असतो आणि जोराने पुढे येत मधू आता मारण्यासाठी सिंधूवर हात उचलते. तर मधूचा तोच उचललेला हात सिंधू तिच्या हाताने पकडते. तेव्हा आता कृष्णा स्टाईलने मधूचा पकडलेला हात बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो, आणि त्याच वेळेस रागाने सिंधू ही मधूचा तो उचललेला हात तसाच पिरगळवते. आणि लगेचच रागाने सिंधू मधूला म्हणते की या कृष्णाचा कारभार नाही ढिला, आणि जो नडणार त्याच्यावर करल हल्ला, असे म्हणत जोराने आता सिंधूने तोच मधूचा हात पिरगळवलेला असतो. तेव्हा आता राजेश्री म्हणते की कृष्णा तिचा हात सोड. तर सिंधू म्हणते की मदर्स, हिचा हात पकडून ठेवायची आपल्याला काय हाऊस नाहीये, पण आपण आपल्या हजबंड बद्दल बोलतोय ना, मग हिच्या नाकाला कशाला मिरच्या झोंबायला पाहिजेत. राघव म्हणतो की कृष्णा हे बघ, तिचा हात असा पिरगळवू नकोस, तिला का त्रास देते, तिचा हात दुखेल. तेव्हा आता त्रास होऊ लागतात. मधू म्हणते की माझा हात सोड. तर कृष्णा लगेचच मधूला म्हणते की तुझ्या डोक्यात ना एक गोष्ट तू फिट करून ठेव, हा लंबू ना आता पोलीसवाला आपला नवरा झालेला आहे. तेव्हा त्याच्याकडे भावाच्या नजरेने बघायचं, कळलं का तुला, असे आता तोंड धरत सिंधू ही मधूला सांगते. नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील, कळलंय का तुला, असे आता सिंधू ही मधूला बोलते. तेव्हा आता उठून उभा राहत रत्नाकर म्हणतो की कृष्णा अगोदर तिचा हात सोड. तर आता रत्नाकर म्हणतो की कृष्णा तू आता माझं सुद्धा ऐकणार नाहीयेस का.
तेव्हा आता सिंधू ही मधूचा हात सोडते. त्यानंतर आता रत्नाकर म्हणतो की हे बघ, आता तू या घरची मोठी सून आहेस. तर लगेचच लागून सिंधू ही मान हलवते. त्यामुळे बोलताना आणि वागताना थोडंसं भान ठेवत जा. तर लाजून सिंधू पुन्हा मान हलवते. रत्नाकर म्हणतो की आपल्या घरी ब्राह्मण येत आहेत तेव्हा घरात वाद नकोय, कळलं का? तर सगळेजण मान हलवतात. तेव्हा रत्नाकर म्हणतो की चला सगळेजण आता नाश्ता करून घ्या. आणि आता लगेचच प्रेमाने सिंधू ही राघवकडे बघते आणि तिच्या ओढणीने राघवच्या मानेवरचा तो डाग पुसते आणि राघवकडे बघत आता सिंधू ही छानशी स्माईल देते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता सिंधू ही लवकर आवरून आता आंघोळ करून बाहेर येते. तर प्रेमाने राघव हा सिंधूकडे येतो आणि प्रेमाने सिंधूला मिठीत घेत म्हणतो की आज एवढं काय महत्त्वाचं आहे आणि एवढ्या लवकर कसं काय आवरलं? तेव्हा आता सिंधू म्हणते की आपल्या घरी बाप्पाचं आगमन होते माहिती आहे ना. तेव्हा आता राघव म्हणतो की माझं सगळं लक्षात आहे, पण मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीस आणि एवढ्या दिवसानंतर आपल्याला वेळ मिळाला आहे. राघव म्हणतो की कुठेही जायचं नाहीस तू. तर आता पुन्हा सिंधू ही विचारात पडलेली बघून राघव म्हणतो काय झालंय, कुठे जायचंस तुला आणि कसला विचार करतेस? राघव म्हणतो की सावीची आठवण येते ना. तर सिंधू म्हणते की हो, सावी आपली अजूनही बरी नाहीये आणि आपली सावी कधी बरी होईल तेच काही कळत नाही. राघव म्हणतो की सिंधू मला खात्री आहे तू आपल्या सावीला लवकरात लवकर बरं करशील. राघव म्हणतो की हे बघ, तू जर अशी खचून गेली तर सावी कशी बरी होणार सांग बरोबर तुम्हाला. ते ऐकून आता सिंधू म्हणते की माझ्या समजूतदार नवऱ्यासाठी माझ्याकडे एक गिफ्ट आहे. तेव्हा आता राघव हसतच म्हणतो काय आणि ते? तर आता सिंधू म्हणते की डोळे बंद करा. तर राघव म्हणतो ठीक आहे आणि लगेचच राघव हा डोळे झाकतो. तेव्हा आता सिंधू ही प्रेमाने राघवकडे बघत आता राघवच्या मानेभोवती येऊन पुन्हा त्या राघवच्या मानेला किस घेते आणि पुन्हा आता सिंधूच्या होठाचा लव मार्क राघवच्या मानेवर पडलेला असतो. तर राघव खूप खुश होतो. हसतच सिंधू म्हणते की हे लंबू जा जा, आता तुझ्या त्या सुंदरीला दाखव हा लव मार्क आणि होऊ दे तिचा जळफळाट. असे म्हणत हसतच सिंधू राघवला ढकलते. तर राघव जाऊ लागतो आणि आता ते सगळं आता राघवच्या मानेवरचा तो लव मार्क पुसत असताना सिंधूला आठवतं. तेव्हा पाठीमागून मधू ते बघत असते. तर आता सिंधू हळूच राघवला म्हणते की लैला बघते पाठीमागून. इकडे आता सगळेजण गणपती बाप्पाची आगमनाची तयारी करू लागतात. तर ऋतुजा म्हणते की रिषभ, या वर्षी खूप धूमधडाक्यात तयारी करायची, सगळे रंग आपल्याला आपल्या घरी आणायचे. तेव्हा आता रेश्मा म्हणते की या वर्षी डेकोरेशनमध्ये मी सुद्धा मदत करणार. रिषभ म्हणतो की आम्ही दोघे मिळून करतो डेकोरेशन. तर रेश्मा म्हणते की नक्की. तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की ये बतकुली, या वर्षी आपण गणपती बाप्पासाठी डेकोरेशनमध्ये असा मोदकाचा घोडा बनवायचा का? तेव्हा आता रेश्मा म्हणते की तुला कुणी मध्ये बोलायचं सांगितलंय? ऋतुराज म्हणतो की नाहीतर काय, नेहमी मध्ये मध्ये बोलतेस. आणि रिषभ तू ऐक ना, या वर्षी डेकोरेशनची सगळी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो बरं का. तर लगेचच रिषभ म्हणतो ठीक आहे बाबा. त्यावेळेस आता लगेचच सिंधू पुढे येत म्हणते की आपण काय म्हणतो, या वर्षी डेकोरेशनमध्ये आपण असा सेतू करायचा काय? तेव्हा आता रिषभ म्हणतो की मस्त आयडिया आहे आणि लगेचच सिंधू म्हणते की भावड्या टाळी दे. तर रिषभ आता सिंधूला टाळी देतो. तेव्हा आता ऋतुराज म्हणतो की कसला तो पांढरा बिंढरा सेतू अजिबात नाही बनवायचा, तो बनवायला खूप कठीण असतो बरं का, तुम्हाला अजिबात जमणार नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे अंकल, तू कशाला टेन्शन घेतोस, तू काही काळजी करू नकोस, यावेळी आपण आहोत ना, आपण बनवू. प्रत्येक वर्षी आपल्या गल्लीतल्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी डेकोरेशनची तयारी आपणच करायचो असे सिंधू ऋतुराजला बोलते. आणि असे हलते देखावे बिखावे सुद्धा आपण केलेले आहेत बरं का, असे आता कृष्णा स्टाईलने सिंधू ऋतुराजला सांगते. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, आपल्याकडे एक टू झेड आयडिया आहे. तेव्हा आता ऋतुराज हा डोक्याला हात लावतो. तर राघव आता प्रेमाने सिंधूकडे सिंधूचे बोलणे ऐकत असतो. बोट करत आता सिंधू म्हणते की बोल ना, तुला कुठली आयडिया देऊ? तर आता राजश्री म्हणते की काहीही गरज नाहीये, या वर्षीची सजावट सुद्धा नेहमीसारखी अगदी साधीसुधी होणार आहे. त्यानंतर आता सिंधू ही सावीच्या बेडरूममध्ये येते. तर सावी अजूनही शुद्धीत आलेली नसते. तेव्हा आता डोळ्यात पाणी येत
सिंधू म्हणते की सावी तुझी आई आली, एकदा प्रेमाने तू तिच्याकडे बघ. तेवढ्यात आता राजेश्री तिथे येत म्हणते की काय करतेस तू आणि माझ्या नातीच्या रूममध्ये हे काय चालवलंयस तू. एक लक्षात ठेव, सावी ही माझ्या सिंधूची आणि राघवची मुलगी आहे. तेव्हा तिच्याकडे तू नजर करूनही वर बघू नकोस, कळलं का तुला. आणि तिच्यापासून तू लांब राहायचं, कळलंय का तुला. असे बोट करत आता राजेश्री सिंधूला सांगते. राजेश्री म्हणते की तिच्यावरती तू हक्क दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस, नाही तर गाठ माझ्याशी आहे. तर आता सिंधूला खूप वाईट वाटून सिंधू पटकन रडतच आता तिच्या बेडरूममध्ये येते. आणि राघव आता सिंधूला रडत असल्याचे बघून म्हणतो की काय झालंय मला सांगशील का तू. तेव्हा आता सिंधू म्हणते की सावीला औषध देण्यासाठी मी तिच्या रूममध्ये गेले होते. तेव्हा आता सावी ही शांत आणि निश्चित पडून होती. आणि राग येऊन सिंधू म्हणते की ज्या लोकांनी माझ्या सावीला एवढा त्रास दिला ना, त्या लोकांना मी सोडणार नाही. असे म्हणत आता सिंधूने डोळ्यात सिंधूच्या आग भडकलेली असते. तर आता सिंधू ही शकुंतला आणि मधूला कोणती भयानक शिक्षा देते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.